नाशिकच्या नांदगाव येथील साकोरा गावामध्ये उन्हाळ्याच्या आतच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली। पाणी पुरवठ्याबाबत ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असून नागरिक 200 ते 250 रुपयामध्ये 1000 लिटर पाणी विकत घेत आहेत। साकोरा गावामधील जल मिशन योजनेअंतर्गत गिरडा डॅम ते साकोरा पाईपलाईनचं काम पूर्ण झालं असून वीज पुरवठा जोडणे बाकी असल्यामुळे संबंधित ठेकेदाराचं म्हणणं आहे। संबंधित ठेकेदाराने आणि अधिकाऱ्यांनी 10 जानेवारी रोजी गावामध्ये पाणी येईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र आता 10 फेब्रुवारी आली तरी देखील गावात पाण्यापासून वंचित राहिल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली। सध्या वाड्या वस्त्यांची अवस्था पाहता अवघे 2 टँकर पाणी घेऊन महिलांची पाण्यासाठी ओढाताण होत असताना पाहायला मिळते। आज साकोरा गावामधील लोकसंख्या 18,000च्या आसपास असताना फक्त 2 टँकर पाणी कसे पुरेल असा सवाल ग्रामस्थांनी वाढीव टँकरची मागणी करत असताना केला आहे।